चिमणे चिमणे आले. आवरलं? मी ड्युटीला निघाला. काल रात्री जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं. मी फोन केला की लगेच उचलायचं. नाही उचलला तरी मी घरी येईन किंवा 2 कॉन्स्टेबल घरी पाठवेन, नाहीतर तुला मुंबईला पाठवेन. हे दादा, घेईन रे मी स्वतःची काळजी. तू निश्चिंत राहा आणि माझ्यापेक्षा ना ड्युटीवर जास्त लक्ष दे. ती मी करतोच आहे, पण एक मोठा भाऊ म्हणून सुद्धा माझं काही कर्तव्य आहे, ड्युटी आहे, तेही मला पार पाडलं पाहिजे. सावध राहा, दार नीट लावून घे. तू तुझी कर्तव्य खूप चांगली पार पाडतोय सारे. कोण आहे? मी गोपाळ. काम आहे तुमचं काही? हा, इकडनं चाललो होतो. म्हणलं तुमची खुशाली विचारून जावं. नाहीये मी खुश. का हो, काय झालं? माझं काही चुकलंय का? हो गोपाळजी, तुम्ही खोटं बोललात ना माझ्याशी. मी? तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुमच्या बायकोचं तुमच्यासोबत त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालंय आणि त्यांचं बाहेर अफेअर वगैरे आहे. होय म्हणलो होतो. पण त्या मला काल म्हणाल्या गोपाळजी की तुम्हा दोघांचं लहानपणी लग्न ठरलेलं आहे. आणि खरं सांगू का, त्यांच्याकडे बघून मला अजिबात असं वाटत नाही की त्यांचं बाहेर अफेअर असेल. त्यांचं खूप मनापासून प्रेम आहे तुमच्यावर. आपलं वाटण्यावर वर जग चाललं असतं ना तर बरं झालं असतं. अरे मॅडम, 1-2 भेटीमध्ये तुम्ही आमच्या बायकोला चांगलं समजताय. अहो, इथं आयुष्य घालवावं लागतं एकमेकांना समजून घेण्यासाठी. लालजी तुम्हाला 1-2 वेळा काय भेटल्या, तुम्ही लगेचच त्यांच्या चांगुलपणाचं सर्टिफिकेट देताय. पण मग तुमचं लग्न ठरलं नव्हतं का लहानपणी? ठरलं होतं, नाही कोण म्हणताय, ठरलं होतं. अहो पण तेव्हा दोघं पण आम्ही लहान होतो, काही कळत नव्हतं. त्यानंतर 20 वर्ष मी या गावात नव्हतो, 20 वर्ष गावाच्या बाहेर होतो. मधल्या काळात बरंच काही घडलंय हो. आता आमच्या लालीजी जगासमोर दाखवतायत की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, सगळ्यांसमोर चांगलं वागतायत. पण जो माणूस चांगलं वागतो ना त्याच्या मनात नक्कीच काहीतरी खोट असते. जगच असं आहे, खोट्यावर लगेचच विश्वास ठेवतं आणि आमच्यासारख्या खऱ्या माणसांवर. असो, कदाचित मीच तुमचा विश्वास जिंकायला कुठंतरी कमी पडलो असेल. असं नाहीये, मी फक्त गोपाळजी सॉरी. आओ तुम्ही सॉरी नका म्हणू. तुम्ही आत या ना प्लीज. आओ आत या प्लीज, आत या. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.